ज्याच्यामुळे आपण घडलो आणि त्या ग्राउंडवरती आपला वाढदिवस साजरा होतो. एवढ्या सगळ्या प्लेयरमध्ये आयोजक सगळे असतील, एवढे मोठे प्लेयर आहेत इथं. सर्वांमध्ये माझा एवढा मोठा वाढदिवस साजरा केला, त्यामुळे मी सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद बबलू पाटील सर. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आमच्या संयोजन टीमनं कळवले प्रत्येक वर्षी ही तुमच्या वाढदिवसाची जी तारीख आहे या दिवशी एबी ट्रॉफी चालू नक्कीच होईल. धन्यवाद बबलू पाटील सर. नियोजन काय आहे संध्याकाळी? मॅचला होईल सुरुवात, सामन्याला होईल सुरुवात. रहीम 11 आणि प्रशांत भाऊ माळेसकर स्पोर्ट फाउंडेशन मावळ यांच्यातील लढत आपण या ठिकाणी पाहतोय. प्रशांत भाऊ माळेसकर स्पोर्ट फाउंडेशन ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल, तर रहीम 11 ही टीम शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. विशाल भाऊ कांबळे यांचं देखील आगमन, क्रिकेट लिजंड. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रदीप नैनिट डॉन यांचं देखील आगमन. मनापासून स्वागत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. षटक क्रमांक पहिलं सागर शिंदे टाकताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकच्या दिशेला आहे दत्ता पवार, टेनिस विश्वातील एक वलयांकित नाव. डीपी या नावानं नक्कीच दत्ता पवार यांची ओळख. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूनं मात्र दमदार परफॉर्मन्स नक्कीच केलाय दत्ता पवार. आणि अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून देखील दत्ता पवारला फार मोठी मागणी आहे. तो स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. पहा पॉइंटच्या दिशेला अलगद जाळ्यात अडकवले दत्ता पवार यांना. दत्ता पवार बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी आपण पाहतोय महत्वपूर्ण विकेट असेल रहीम 11 टीम साठी. दत्ता पवार बाद. पुणे जिल्ह्याचं क्रिकेट मोठं केलेली ही सगळी व्यक्तिमत्व त्यांना एकत्र आणण्याचं काम आमच्या एबी ट्रॉफी आयोजन संयोजन टीमनं केलेलं आहे. आणि या खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय अनेक लिजंड देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शेवटच्या दिवशी 4 टीम ज्या सेमीला खेळतील त्यांच्यासाठी मात्र आकर्षक अशा प्रकारची टी शर्ट आमच्या विशाल भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. विशाल भाऊंचं देखील आगमन, अनेकांचं योगदान आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली स्पर्धा, विनामूल्य प्रवेश नक्कीच अगदी आपण पाहतोय. आणि मोठ्या धूमधडाक्यात पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा आजपासून चालू होते. एबी ट्रॉफी लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय सनसनीत चौकार. 4 रन. चौकार त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 4. उमेश चौरे सर त्या ठिकाणी आता स्कोररच्या भूमिकेत काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सागर शिंदे. षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आहे आनंद चव्हाण. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे सिंगल घेईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र घेईल. गत वर्षीची अगदी संपूर्ण सीझन जर पाहिला तर अतिशय दमदार परफॉर्मन्स राहिला आनंद चव्हाण यांचा. अर्धशतकांचा राजा अगदी आपण पाहतोय. अनेक अर्धशतक
गत वर्षी मात्र झळकवली. या वर्षाच्या सीझनची सुरुवात देखील चांगली राहिलेली आहे आनंद चव्हाण. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ बॅटची काढा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन बेसावतोय, स्थिरावतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. धावफलकावरती धावा त्या 5 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. एबी ट्रॉफी 2024 पर्व पहिलं या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. गती परिवर्तन केलं होतं परंतु त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. षटकारासाठी चेंडू पोहोचतोय 6 धावा. अकरा धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. सागर शिंदेचं पहिलं षटक आपण पाहिलं. ओव्हर क्रमांक 2 पाहायचंय की कुणाच्या हातात सोपवलं जातंय षटक. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि या गोलंदाजी मार्क वरती शफीक. निखिल चव्हाण यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक नामांकित खेळाडू निखिल चव्हाण यांची देखील ओळख अगदी आपण पाहतोय. आज तारे सितारे पुणे जिल्ह्यातील तुम्हाला आमने सामने पाहायला मिळतील. पुणे जिल्ह्यात अनेक तालुके आहेत त्या ठिकाणाहून मात्र आलेले तारे सितारे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हा फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय. चेंडू एक टप्पा खात सुसाट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी आनंद चव्हाण खणखणीत चौकार. आनंद चव्हाणच्या बॅट मधून आपण चौकार येताना पाहिला. बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार खणखणीत चौकार. डीजे थांबा एक. पहिल्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच 3 मॅचचा देणार आहोत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता रणजित फराटे. विनंती आहे रणजित फराटे आपण या ठिकाणी या येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. प्रतिनिधी म्हणून कोणीतरी तो पुरस्कार स्वीकारा. टीम मधलं कोणी असेल या ठिकाणी. रणजित फराटे मॅन ऑफ द मॅच होता पहिल्या मॅचचा. ऑफ साइडच्या दिशेला चेंडूला त्या ठिकाणी मात्र खेळून काढले. त्या ठिकाणी या सिंगल घेतली जाईल. आनंद चव्हाण मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वादळ म्हणून नक्कीच आनंद चव्हाणची ओळख अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. ओ एक्सप्रेस बॉल. मला वाटतं बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली असावी. नाराजी थोडासा गोलंदाज व्यक्त करतो आहे. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. 2 चौकार आल्यानंतर देखील कमबॅक केले त्या ठिकाणी गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सचिन बर्गे आपल्यालाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. आणि हा फटका पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेला केलंय आक्रमण. आउट ऑफ दी पार्क सिक्सर.
एक चांगला परफॉर्मन्स दिला होता सचिन बर्गे यांनी तिसऱ्या मॅच मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सचिन बर्गे यांना जाताना जो पाहायला मिळतोय. सचिन बर्गे आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचंय. आमचे विठ्ठल दादा आता स्कोररच्या भूमिकेत येतील. खऱ्या अर्थानं एबी या नावा पाठीमागे देखील एक फार मोठं वलय आहे. अगदी आपण पाहतोय एबी ट्रॉफीचा थरार तुम्ही पाहतायत आणि मॅन ऑफ द मॅच सचिन बर्गे. अगदी आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुका फार मोठा अनुभव गेली कित्येक वर्ष सचिन बर्गे यांना आपण खेळताना पाहतोय आणि दमदार परफॉर्मन्स राहिला सचिन बर्गे मॅन ऑफ द मॅच. ओ पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. वा 33 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहतोय बबलू खामकर, दुसऱ्या बाजूला आनंद चव्हाण, सन्माननीय आशिष दादा मारनेक पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय सचिन बर्गे यांना मॅन ऑफ द मॅच. मी सांगितलं की एबी ट्रॉफी हे नाव नक्कीच फार मोठं वलय एबी या नावाला. ए फॉर आशिष दादा, बी फॉर भरत दादा आणि या दोन व्यक्तिमत्वांनी पुण्याचं क्रिकेट अगदी खऱ्या अर्थानं वलयांकित केले. विनामूल्य प्रवेश देत मात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी घेतली आणि पहिली 2 पारितोषिकं नक्कीच जर पाहिली तर या दोनच व्यक्तिमत्वांनी नक्कीच दिलेली आहेत. अगदी आपण पाहतोय पुण्यातील खेळाडू, पुण्यातील टीम नेहमीच मोठ्या व्हाव्यात हा प्रयत्न आमच्या आशिष दादांचा असतो, आमच्या भरत दादांचा नक्कीच असतो. ओ दरम्यान अगदी आपण पाहतो आहे गगनाला गवसणी घालणारा एक उत्तुंग गगनभेदी षटकार 6 धावा. तो आहे षटकार त्या ठिकाणी वसूल केला गेला. आनंद चव्हाण, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे आनंदाचं वातावरण नेहमीच आनंद मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तयार होतं. क्षमता आहे लढण्याची, क्षमता आहे संघर्ष करण्याची. नो बॉल, नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडताना आपल्याला जो पाहायला मिळतोय अक्षय निर्मल सर अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला अमर साठे सर, चांगला अनुभव आहे, अनेक स्पर्धा. पश्चिम बंगाल दौरा नुकताच पार पाडून हे पंच नक्कीच या मैदानावरती पोहोचलेले आहेत. ओ तेज तर्रार गोलंदाजी, डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र चालू असताना एबी ट्रॉफी नावाची छोटी स्पर्धा आमच्या विठ्ठलदादा टिंगरे यांनी देखील या अगोदर मात्र आयोजित नक्कीच केली होती आणि एबी या नावाला फार मोठं वलय नक्कीच प्राप्त होताना जे पाहायला मिळतं आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 40 धावा धावफलकावरती आहेत. सागर शिंदेचा षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी असताना शांत वातावरण. या अगोदर आपण पाहिलं तब्बल 102 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं मातोश्री 11 टीमने. आता या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातात त्याकडे मात्र लक्ष
सर्व क्रिकेट रसिकांचं लागले. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल, पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू. चला, फक्त जो कालावधी दिलेला आहे, एका इनिंगसाठी 25 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. टाइम लिमिट आहे, याची दक्षता घ्या. हा चेंडू आपण पाहतो आहे, डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर शिंदेची गोलंदाजी. यानंतर होणारी मॅच अगदी आपण पाहणार आहोत. धानोरी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहेत. त्या अगोदर आपली प्लेइंग 11 पोहोचवणं खूप गरजेचं असेल. धानोरी स्पोर्ट्स आणि श्रीतेज 11. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सागर शिंदेचं षटक या ठिकाणी जारी आहे. एक नंबर ग्रुप मधून नक्कीच आपण पाहिलं. मातोश्री 11 बबलू पाटील अँड कंपनी दमदार परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला आणि विजय मिळवला. 2 नंबरचा ग्रुप आजच्या दिवसभरातील जो चालू आहे आणि पहिली मॅच आपण 2 नंबर ग्रुप मधून नक्कीच पाहतो आहे. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सूचना आहे, धानोरी स्पोर्ट्स आणि श्रीतेज 11 कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क करायचा आहे. अगोदर प्लेइंग 11 आणि त्यानंतर टॉस या ठिकाणी संपन्न होईल इनिंग ब्रेक मध्ये. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी पवार. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ ना. आहे का विकी? या विकी. प्रदीप नैनी सर डॉन यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. समवेत सन्माननीय आशिष दादा असतील, अमित दादा तापकीर असतील, चंद्रशेखर दादा, सचिन दादा राठोड, सगळी मंडळी. मॅन ऑफ द मॅच प्रदीप नैनी डॉन यांच्या शुभ हस्ते विकी यांना दिला जातो आहे. ओ, हा फटका अगदी आपण पाहतो आहे. चेंडू सुसाट वेगा सीमा पार, खणखणीत चौकार. 4 रन. धाव फलकावरची नजर टाकूया. 46 धावा. आनंद चव्हाण अप्रतिम फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. फार मोठा अनुभव आनंद चव्हाणच्या पाठीमागे देखील अगदी आपण पाहतो आहे. वाईड असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल, अनेक मैदान आपल्या बॅटने गाजवलेली आहेत. फक्त मावळ तालुका नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर हे वादळ घोंगावताना आपण नक्कीच पाहिलं. आनंद चव्हाण आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी आनंद साकारताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रणव षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी जारी आहे. पहा, ऑफसाईडच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. 2 धावा घेतल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी कॉल निश्चित केला होता, नकार दिला गेला. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. आनंदची चांगली फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करताना जो पाहायला मिळतो आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी आतापर्यंत निश्चितपणे जी पाहायला मिळाली. या अगोदरच्या मॅच मध्ये तब्बल 101 बनवल्या होत्या. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे क्रीज सोडली गेली. विकेटचं होईल पतन. अगदी आपण पाहतो आहे बबलू खामकर परतावं लागेल.
पॅव्हेलियन मध्ये दुसरी महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये. बबलू खामकर बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर निलेश ढगे. मी सांगितलं की टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे ज्यांनी पुणे टेनिस बॉल क्रिकेटचं नाव रोशन केलं, हे सगळे खेळाडू आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. रहीम 11 अगदी आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात प्रशांत भाऊ माळेसकर स्पोर्ट फाउंडेशन. ही मॅच क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. बॅटची काढा त्या ठिकाणी मात्र घेतली गेली आहे. निखिल चव्हाण चेंडूवरती एक. निखिल चव्हाण फार मोठा अनुभव नक्कीच आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून निखिलची देखील ओळख आहे. आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती. रन 50 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. प्रणवचं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती. वाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल. निलेश ढगे ऑन स्ट्राईक. नक्कीच आपली अगदी आपण पाहतोय. दूरवरती नजर टाकली तर तुम्हाला काही ठिकाणी शेतीचे क्षेत्र पाहायला मिळेल, काही ठिकाणी नक्कीच उंच उंच इमारती नक्कीच पाहायला मिळतील आणि मधोमध वसलेले एक आकर्षक भव्य दिव्य क्रीडांगण, ग्रास ग्राउंड, हरित क्रीडांगण. टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप कमी पाहायला मिळतं अशा प्रकारची क्रीडांगण. आणि या खेळाडू देखील या मैदानावरती खेळल्यानंतर खुश होतात. विनामूल्य प्रवेश असणारी तुमची आमची आवडती स्पर्धा अगदी आपण पाहतो आहे एबी ट्रॉफी. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव असेल. व्हाईट बॉल. लेट पण थेट निर्णय नक्कीच त्या ठिकाणी पंचांचा. अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलकात एक धाव ऍड होईल. अतिरिक्त अवांतर एक्स्ट्रा एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. समोर आहे आनंद चव्हाण. पुन्हा एकदा वाईड. थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. वाईड बॉल म्हणून पंच नक्कीच कळवतायत. आनंद चव्हाण अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बहरदार परफॉर्मन्स निश्चित राहिलेला आहे. फुलटॉस बॅट वरती घेतलाय, कव्हरच्या दिशेला केवळ दिशा दिली आनंदने आणि वसूल केलाय हा चौकार. 4 रन 4 धावा आनंद चव्हाणच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक अगदी आपण पाहतो आहे शेवटचं आणि अंतिम आता जे टाकले जाईल. आणि या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आहे झहीर खान. बरंचसं क्रिकेट नक्कीच खेळलंय झहीर खान यांनी. एक वेगवान गोलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे झहीर खान यांची. शेवटचं षटक झहीर खान यांच्या हातामध्ये नक्कीच सोपवलं गेलंय. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत झहीर देखील अगदी आपण पाहतोय. परंतु गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना देखील आपण पाहतोय आणि एक नामांकित गोलंदाज म्हणून एक चांगली कारकीर्द गाजवली आहे झहीर खान यांनी. हा फटका ऑफसाईडच्या दिशेला, गॅप मधून चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार, खणखणीत चौकार. 4 रन.
दानोरी स्पोर्ट्स आपली प्लेइंग 11 जमा होणं गरजेचं आहे. आणि हे षटक संपल्याबरोबर टॉस या ठिकाणी संपन्न होईल. दानोरी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11 अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. जहीर खान रफ्तार का राजा गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. आनंद चव्हाण वैयक्तिक 37 धावांवरती नाबाद. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे वाईड आहे, खराब आहे. स्वेर अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. जहीर खान गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक टाकतोय 37 धावांवरती आनंद चव्हाण. अर्धशतकांचा राजा म्हणून नक्कीच आनंद चव्हाणची देखील ओळख. सिंगल नक्कीच त्या ठिकाणी बाईच म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. धावफलक जर पाहिलं 65 धावा शेवटचा षटक त्या ठिकाणी या प्रगतीपथावरती जारी असताना मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जहीर. दरम्यान अगदी आपण पाहतोय स्वतः यष्टिरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. कोणत्या प्रकारची धाव चेंडूवरती मिळणार नाही. धावफलक जर पाहिलं तर स्थिर. स्लॉग ओव्हरमध्ये नक्कीच गोलंदाजी हातामध्ये घेतली आहे जहीर यांनी. आणि अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. रोखून ठेवलं जातंय, जखडून ठेवलं जातंय त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी वाव किंवा संधी देत नाहीये जहीर खान. परंतु आता मात्र हा फटका हेलिकॉप्टर उडवलं गेलंय. 6 धावा. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती एक टप्पा खात आतमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. आतमध्येच हॅलो. आणि याच बरोबर 2 धावा या स्कोर कार्ड वरती एकूण 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. धावफलक जर पाहिलं तर मात्र 74 धावांचा भला मोठा डोंगर या मॅच मध्ये देखील उभारलाय. 75 इज टार्गेट. 75 धावा जिंकण्यासाठी असतील आवश्यक. चांगली फलंदाजी आनंद चव्हाण यांची. नेत्रदीपक फटके आनंद चव्हाण यांनी खेळले. क्रिकेट रसिकांची मनं त्या ठिकाणी मात्र जिंकली. सदतीस धावांची महत्वपूर्ण खेळी आनंद चव्हाण यांची मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिली. आणि लक्ष असेल ही मॅच जिंकण्यासाठी. दानोरी स्पोर्ट क्लब कॅप्टनचा संपर्क करा. दानोरी स्पोर्ट क्लब कॅप्टन. हा प्रतिनिधी असला तरी चालेल, ताबडतोब संपर्क करा. टॉस होणं गरजेचं आहे आता. यानंतरची मॅच श्रीतेज 11 आणि धानोरी स्पोर्ट क्लब. उमेद चौरे संपर्क करा विनंती आहे. एक इनिंग संपली आहे. 75चा असेल टार्गेट. आणि जशी मॅच चालू होईल यानंतर पुन्हा एकदा शैलेश नियोंगुने सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत असेल.
पुढील मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करणार आहोत. धानोरी 11 आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11 टीमचं नाव टाका. धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11 दोन्ही संघाचे संघनायक आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन इथे आलेत. उमेश चौरे धानोरी स्पोर्ट्स क्लबचे संघनायक आणि अनुराग मोहिते श्रीतेज 11 संघाचे संघनायक. दोन्ही कॅप्टन मध्ये इथे नाणेफेकीचा कौल अशोकदादा खानवे आणि जनार्दनजी खानवे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. आणि अमित सर आपण पण या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. टॉस का बॉस आघाडीची दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मॅचला इथे सुरुवात. स्वप्नील भालेराव पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिल्या चेंडूवरती निलेश ढगे यांना मिळतं यश. स्वप्नील भालेराव गोल्डन डकचा शिकार. रहीम 11 संघाला बसलेला पहिला मोठा धक्का 0 या धावसंख्येवरती. फोकस करो, अगले मैच का टॉस यहाँ पे होता हुआ. दोनों टीमें श्रीतेज 11 और धानोरी स्पोर्ट्स क्लब, इन दोनों टीमों के बीच में अगला मुकाबला. टॉस जीता है श्रीतेज 11 ने और टॉस जीतने के बाद यहाँ पे गेंदबाजी करने का निर्णय. तो धानोरी स्पोर्ट्स क्लब के लिए फलंदाजी करना जरूरी. दोनों टीमें अच्छी खेलेंगी इसी शुभकामना के साथ. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय निलेश ढगे यांना यश मिळतंय. स्वप्नील भालेराव इनफॉर्म बॅटर तिथे बाद होतोय. नवीन बॅटर येतोय प्रशांत शुक्ला. नुकत्याच झालेल्या एनबी ट्रॉफी या स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी प्रशांत शुक्ला इनफॉर्म बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. पहिला चेंडू इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिला परंतु त्या दरम्यान सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्येची सुरुवात केली जाईल. पंच्याहत्तर धावेचा इथे पाठलाग आहे. मावळ 11 प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ आणि त्यांच्या विरोधात रहीम 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये ही मॅच इथे सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती मावळ भूषण. यष्टांच्या मागे देखील आपण पाहतोय दत्ता पवार. गोलंदाजी मार्कवरती निलेश ढगे. तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आनंद चव्हाण. तिन्ही एका लाईनीत एका ओळीतच आहेत आणि तिघही मावळ भूषण आहेत. एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा. पहिल्या चेंडूवरती एकदा इथे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पंचांनी लगेचच इथे अवांतर धाव घोषित केली. बघा पंचांवरती इथे दबाव टाकण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं परंतु अमर साठे एक नावाज दिले पंच आहेत. कुठल्याही प्रकारचा दबाव त्या ठिकाणी स्वीकारताना पाहायला मिळाले नाही. त्यांचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत येतोय. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुन्हा एकदा उलटा पुलटा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चेंडू निर्धाव. निलेश ढगे अप्रतिम अशी गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटरला रोखून ठेवण्याचं काम इथे पहिल्यापासूनच मावळ 11 प्रशांत भाऊ माळसकर 11 संघाचे आघाडीचे गोलंदाज निलेश ढगे या ठिकाणी करतायत. प्रशांत शुक्ला इथे स्ट्राईकला सज्ज आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि त्यानंतर गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. पहिल्या षटक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय
जे सुरू आहे. धावसंख्या होते ती 4 धावा. 75 धावेंचा इथे पाठलाग आहे. म्हणावं तसं सोपं नाहीये पाठलाग करणं आणि म्हणावं तसं अवघडही नाहीये, कारण आउटफील्ड फास्ट आहे. ग्राउंड देखील आपण पाहिलं तर काहीसं बारीक आहे. चौकार षटकार जाऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील, परंतु गोलंदाज सहजासहजी तर धावा इथे खर्च करणार नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. स्वप्नील भालेराव स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु अजूनही मैदानामध्ये शफिक शेख आणि त्याचबरोबर प्रशांत शुक्ला ही जोडी मैदानामध्ये आहे. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे देखील, दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे सहजासहजी इथे रहीम 11 संघ देखील हार मानणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, परंतु पुढील काही चेंडूंमध्ये, पुढील काही षटकांमध्ये इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा देखील असेल. मैदानाच्या बाहेर सराव करत असताना चेंडू आतमध्ये येऊ देऊ नका. ललित सर, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवरती अभि दाभाडे. पहिला चेंडू फुलटॉस, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू मिडऑफच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. अभि दाभाडे इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल इथे केला जातोय. डावखुऱ्या शैलीचा प्रशांत शुक्ला पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज होतो, जो स्ट्राईकला आहे. अभि यांचा पुढचा चेंडू, इथे इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. निलेश ढगे, ओ इथे प्रयत्न चांगला आहे. अंदाज काहीसा चुकीचा ठरला. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू हातावरतून निसटला आणि त्या दरम्यान मिळते ते एकेरी धाव. प्रशांत शुक्ला यांना मिळतंय जीवदान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. आज जर आपण पाहिलं तर मावळचा संपूर्ण संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन या नावाने. एकाच भागातील हे सर्व खेळाडू आहेत. प्रामुख्याने मनोज दाभाडे, मावळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, हे देखील इन ॲक्शन मैदानामध्ये खेळत आहेत. त्यांचा देखील विशेष आभार. पुढचा चेंडू, इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र टिपला जाईल झेल. शफिक शेख यांचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. रहीम 11 संघाला बसलेला दुसरा धक्का. तरी चालेल, आजूबाजूच्यांना त्रास होता कामा नये. थोडं कमी आवाजात वाजवा, वाजवा पण कमी आवाजात वाजवा.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत स्वप्नील सातव, मॅन फ्रॉम वाघोली. इथे देखील एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अभि दाभाडे इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगली गोलंदाजी त्यांची देखील पाहायला मिळते. निलेश ढगे आणि अभि दाभाडे या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत सुरेख अशी कामगिरी केली आणि दोन्ही गोलंदाजांनी एक एक विकेट मिळवली आहे आणि धावांवरती देखील इथे अंकुश लावण्याचं काम केलंय. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये आनंद चव्हाण, त्याचबरोबर आपण पाहिलं बबलू खामकर यांनी केलेली अफलातून अशी फटकेबाजी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश ढगेंनी देखील काहीसे मोठे फटके खेळले आणि त्यामुळे धावसंख्या 74 वरती गेली. इथे अजूनही आपण पाहिलं तर मोठा फटका अजूनही आलेला नाही. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे जे पॉवर प्लेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो तो त्यावेळेस तुमची पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा होतात त्यावरती सर्व डिपेंड असतं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. पुढचा चेंडू अभियांचा स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रहीम 11 2 बॅटर बाद. धावसंख्या होते ती 9 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 66 धावेंची गरज. 18 बॉल 66. अनुराग मोहिते, आपल्याला विनंती, आपण लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अनुराग मोहिते लवकर या. काहीशी सूचना येते की अनुराग मोहिते यांनी स्टेजशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि पलीकडे जे प्रॅक्टिस करतात ना ते पहिलं बंद करा. ललित चौधरी चला इकडे या. आता ते प्रॅक्टिस सेशन बंद करा. आणि ती कशी सवयच असते नाही का, एखादा परीक्षेला जायच्या अगोदर ती पार वर्गात जायच्या अगोदर ती पुस्तक वाचतो. मग वर्षभर काय करता तसंही ते मॅचला आल्यानंतर प्रॅक्टिस, इतर दिवशी प्रॅक्टिस नसते. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रहीम 11 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. शेवटचे 18 चेंडू 18 चेंडूंमध्ये 66 धावेंची गरज आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ची सुरुवात. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रशांत शुक्ला इथे होतोय बाद. 9 या धावसंख्येवरती रहीम 11 संघाचा तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निलेश ढगे याला आमंत्रित केलं आणि निलेश ढगेने देखील इथे प्रशांत शुक्ला नावाचा अडसर दूर केलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 झेल या क्षेत्ररक्षकाने टिपलेत. आकाश शिंदे तिन्हीच्या तिन्ही झेल त्यांनी टिपलेत बघा. म्हणजे गोलंदाजाने अशा ठिकाणी आकाशला तैनात केलं ना की तिथेच झेल येणार आहेत आणि आकाशने देखील चांगलं काम केलंय, जबाबदारीने काम केलंय, गोलंदाजाला चांगली साथ दिली आहे. पहिल्याच चेंडूवरती इथे यश मिळत आहे. नवीन बॅटर शुभम इथे काहीसा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे. काही वेळ चेंडू हवेत होता.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत शुभम वायदंडे. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडतायत, परंतु ती देखील एकेरीच धाव आहे. परंतु एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष आता साध्य होणार नाही, कारण अजूनही 65 करायच्या 16 चेंडूंमध्ये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फोर्स केला चेंडूला, इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यासाठी वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु निलेश ढगे या गोलंदाजाकडे वेग आहे आणि वेगामुळे इथे बॅटरला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जातंय. पुढचा चेंडू शुभमसाठी. इथे देखील गती परिवर्तन आणि त्या दरम्यान यष्ट्यांच्या मागे दत्ता पवार टिपतोय झेल. शुभम वायदंडे बाद होतोय. चौथा बॅटर रहीम 11 संघाचा. बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात रियाज पटेल, महाराष्ट्र पोलीस. फार वर्षानंतर या बॅटरला आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस दलात रुजू आहेत. खेळाबरोबरच समाजाची सेवा करण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. काही वर्ष क्रिकेटपासून दूर होते. पोलीस भरती झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इथे देखील स्क्वेअर कट केला आहे. क्षेत्ररक्षक टीपमध्ये तैनात आहे. आज या क्षेत्ररक्षकाचा खऱ्या अर्थाने कौतुकच करावं लागेल. प्रत्येक क्षेत्ररक्षकाने इथे आपल्या गोलंदाजांना चांगली साथ दिली आहे. एका धावेनेच धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपुष्टात येतोय. धावसंख्या होते ती 13. 13 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटक आतापर्यंत मावळ 11 या संघाने हाताळली आणि रहीम 11 या संघाच्या आघाडीच्या बॅटरने म्हणजे 4 बॅटर बाद झालेत. ही 5 आणि 6 नंबरची जोडी आहे. एकही चौकार आणि एकही षटकार आला नाही. म्हणजे ही फार खराब अशी फलंदाजी रहीम 11 संघाची पाहायला मिळते. कारण एकही चौकार आणि एकही षटकार आतापर्यंतच्या मॅचमध्ये या इनिंगमध्ये पाहायला मिळाली नाही. आणि सगळे दिग्गज बॅटर आहेत. असं कुठलाही नौखा खेळाडू नाहीये. म्हणजे प्रशांत शुक्ला, त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वप्नील, त्याचबरोबर शफिक शेख आणि शुभम हे बाद देखील झालेत. इथे फुलटॉस. आता मात्र चौकार येईल का? नक्कीच येईल. थोडीशी चर्चा इथे चौकार कुठेतरी दूर गेलेत, मोठा फटका कुठेतरी दूर गेलाय. परंतु स्वप्नील सातव इथे फुल्लर लेनचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळतात. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जयेशचं स्वागत इथे केलंय चौकाराने. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू त्या ठिकाणी जातोय. मनोज दाभाडे त्या ठिकाणी चेंडू अडवतायत. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. चांगल्या टीमची बांधणी आपल्याला मावळ 11 संघाची पाहायला मिळते. आनंद चव्हाण, त्याचबरोबर आपण पाहिलं निलेश ढगे, दत्ता पवार, मनोज दाभाडे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक की चेंडू आउट ऑफ दी पार्क. नक्कीच आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. चौथा झेल इथे टिपलाय. चौथा झेल. काय आजचा दिवस आकाशने गाजवलाय. आकाश शिंदे जिथे उभा केलाय ना तिथे चेंडू जाऊन बरोबर हातामध्ये विसावतोय. 4 झेल एका इनिंग मध्ये टिपलेत त्याने. अप्रतिम.
एक झेल यष्टनच्या मागे टिपलाय नाही का फाईन लेग मध्ये, बाकीचे सगळे बाउंड्री लाईन मध्येच. एक मिडॉनच्या हातामध्ये, मिडॉन क्षेत्रामध्ये देखील ते तैनात होते. तिथे एक टिपलाय, फाईन लेगला एक टिपलाय, त्याचबरोबर एक डीप काऊ कॉर्नर आणि आता डीप लॉंग ऑन. जे सर्व क्षेत्रामध्ये जिथे आकाश शिंदे उभा आहे तिथे झेल दिला जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत निखिल चव्हाण. हा देखील एक असरदार दमदार खेळाडू आहे, परंतु गोलंदाजाचं देखील इथे कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर केलेला सुरेख कमबॅक. जयेश पुढचा चेंडू निखिल साठी. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे फलंदाज आल्या पावली तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक गोल्डन डकचा शेअर ठरतोय निखिल. 6वा बॅटर रहीम इलेव्हन संघाचा बॅक टू द पॅव्हेलियन. आज रहीम इलेव्हन संघाची कुठेतरी गोलंदाजी देखील आणि फलंदाजी देखील निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत हे 4थं षटक आणि 4थ्या षटक सुरू असताना आतापर्यंत 4 चेंडू झालेत. एकूण विचार केला तर 22 चेंडूंमध्ये एकच चौकार आलाय. 22 चेंडूंमध्ये इथे 75 धावेंचा पाठलाग आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला चौकार षटकारांची गरज होती, परंतु इथे कुठेतरी चुकी झाली आणि चुकल्यानंतर तुम्हाला माफी नसेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अमित शेख. एक अनुभवी खेळाडू आहे आणि प्रामुख्याने आघाडीचा बॅटर म्हणून या खेळाडूची चर्चा आहे. कित्येक दशकं या खेळाडूने गाजवली आहेत. दौंड संघ जर आपण पाहिला ना तर यांच्याच देखरेखीखाली कित्येक वर्ष खेळताना आपण पाहिलेला आहे. इथे मैदानामध्ये येत आहेत. पुढचा चेंडू जयेशचा. आल्या आल्या क्लास क्लास क्लास. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. अमित शेखच्या बॅटमधून 6 धावा. तर फार खालच्या क्रमांकावरती ते खेळण्यासाठी आले. आल्या आल्या त्यांचा क्लास बघितला आपण. इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला षटकार. हे काही असे खेळाडू आहेत ना, त्यांना कुठल्याही पोझिशनला कधीही पाठवलं तरी तो त्यांचा क्लास दाखवतात. त्यामधलेच अमित शेख. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती उमेश कदम. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सिनियर खेळाडूंबरोबर देखील नवख्या खेळाडूंना देखील इथे संधी मिळते. म्हणजे दत्ता पवार, आनंद चव्हाण, निलेश ढगे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर मनोज दाभाडे हे सिनियर खेळाडू आहेत या भागातील आणि त्यांच्या बरोबरीने हे नवखे काही खेळाडू जोडले जात आहेत. त्यांचा देखील खेळ इथे बहरतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 5ची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे निर्धाव चेंडू आहे. मार्गदर्शन एवढ्या चांगल्या खेळाडूंकडून मिळालं तर नवख्या खेळाडूचा देखील खेळ बहरतो. हे प्रात्यक्षिक आहे. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. अमित शेख यांचा संपलाय खेळ. 7वा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन रहीम इलेव्हन संघाचा. नवीन बॅटर मैदानामध्ये संघाचे संघनायक सागर शिंदे. पुढचा चेंडू. गोलंदाजी इथे केली जाते. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाने देखील केला नाहीये. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 26 धावा. म्हणजे 1 से बढ़कर 1 गोलंदाज आहे.
पहिलं षटक जर आपण पाहिलं तर निलेश ढगे, दुसरं षटक अभि दाभाडे, त्यानंतर निलेश ढगे, त्यानंतर जयेश आणि आत्ता सुरू असलेला उमेश. अप्रतिम, अविश्वसनीय गोलंदाजी आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये इतके दिग्गज बॅटर आहेत, त्यांना रोखून ठेवलंय. पाचवं षटक सुरू आहे, आतापर्यंत एकच चौकार आणि एकच षटकार आलाय. म्हणजे गोलंदाजी किती भारी आहे, वेगवान आहे, वळणदार आहे, असरदार आहे. पुढचा चेंडू, इथे देखील उलट काहीतरी करण्याचा प्रयत्न, परंतु काम इथे गोलंदाजाकडून देखील उलटच झालंय. डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. दत्ता पवार यांचा प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, परंतु कुठलीही अतिरिक्त धाव खर्च होत नाहीये. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा वा, सागर शिंदे, उंची, लांबी आणि ताकद, चेंडूला फेकून दिलाय. डीप काऊ कॉर्नर, षटकार, 6 धावा. चला, बॉल आलाय. तिकडे पलीकडच्या बाजूला चेंडू फार दूरवरती जातोय, परंतु तिथे काही कामगार मंडळी आहेत, ते देखील आपल्याला मदत करतायत. त्यांचं देखील विशेष आभार. असं सहकार्य करत राहा. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सागर यांच्या बॅटमधून चेंडू. तर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मावळ 11 प्रशांत भाऊ माळस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ या संघाने इथे बाजी मारली आहे. तर रहीम 11 या संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागतंय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर जो संघ इथे पराभूत झाला त्यांना पुढील स्पर्धेत